खेत में अचानक दिखा तेंदुआ किसान पर किया हमला और फिर पेड़ पर चढ़कर बैठ गया। गोंदिया से आई इस घटना ने पूरे इलाके में दहशत फैला दी। महाराष्ट्र के गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील स्थित बीबी टोला सोने गाँव में एक बार फिर तेंदुए की मौजूदगी से ग्रामीणों में भय का माहौल है। जानकारी के अनुसार तेंदुए ने किसान पृथ्वीराज अमोले पर हमला कर उन्हें घायल कर दिया। हमले के बाद तेंदुआ खेत में मौजूद एक पेड़ पर चढ़ गया, जिससे आसपास के लोगों में अफरा तफरी मच गई। घटना की सूचना मिलते ही वन विभाग की टीम मौके पर पहुंची और पूरे क्षेत्र की घेराबंदी कर तेंदुए की गतिविधियों पर नजर रखी जा रही है। फिलहाल ग्रामीणों से सतर्क रहने और खेतों की ओर अकेले न जाने की अपील की गई है। गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट फ्रॉम नागपूर। मैं हूँ अनिकेत प्रसाद। ही घटना आहे। सर्व ग्रामस्थांना सांगण्यात येत आहे सूचना की ठाणेदार साहेबांना सर्व गोष्टी कळवण्यात आलेल्या आहेत। गंगाझरी पोलीस स्टेशनचा स्टाफ, 3 अधिकारी, 2 कर्मचारी तुरंत इथं स्पॉटवरती हजर आहेत। राहिली गोष्ट दुसरी की फॉरेस्टचा विषय आहे। फॉरेस्टची टीम जी आहे, आताच माझा आरेपो साहेबांशी बोलणं झालेलं आहे। 20 मिनिटापर्यंत टीम इथं येत आहे। आता बिबट्या स्पॉटवरती झाडावरती शांतपणे बसलेला आहे। तर कुणीही कालवा, गोंधळ, दगडफेक, लाठी वगैरे मारू नका। टीम इथं स्पॉटवरती पोहोचल आणि पोहोचल्याच्या नंतर ती काय ज्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून त्यांना पकडण्यात येईल। कुणाला? बिबट्याला। ही महाराष्ट्र पोलीस जी आहे, ही गंगाझरीचा स्टाफ हा फॉरेस्टचा नाही। त्यांना बिबट्या पकडण्याचं जे आहे ते कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही। त्याकरता स्वतंत्र डिपार्टमेंट आहे, ते फॉरेस्टचं। आरएफओ अधिकाऱ्यांना बोलण्यात आलेलं आहे। 20 मिनिटांमध्ये टीम येते। सर्वांनी शांतता बाळगा। नसेल तर कुठला हादसा झाला तर तुमचा कुणाच्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीवरचं जर संकट आलं, त्याला चावला तर दगावू शकतो। त्याला सर्वस्व तुम्ही गावकरी जबाबदार राहाल। त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचारी आणि फॉरेस्ट खात्याला तुम्ही शांत राहून पाठिंबा द्या। आपण ह्याच्यावरती यशस्वीपणे आपण पकड करू, कारवाई करू आणि ह्याला जंगलामध्ये लांब सोडण्यात येईल। तर सर्वांनी शांतता बाळगून शांत बसा।